तर मित्रांनो, आता आमच्या मानाची पालखी आता निघत आहे. आता आम्ही मंदिरातून म्हणजे पालखी जस्ट निघते. आता तुम्हाला एक शॉर्ट दाखवतो नंतरला. जल्लोष कसा होतो, किती आम्ही नाचतो, काय करतो. संध्याकाळी रात्री खूप मोठा कार्यक्रम जो ठेवलेला आहे, दाखवू शकतो. आता पालखी काढले, आता बघूया काय होते. ठीक आहे. जिंकलो असतो पण प्रॅक्टिस पण लागते तेवढीच. practice.
आज मानाची पालखी निघाली म्हणजे एकदम व्यवस्थित आणि सुरळीत जातात आणि म्हणजे खूप चांगले आनंद आहे. तुमचा याच्यामध्ये काय म्हणतो? आनंद आहे, कारण दरवर्षी 14 तारखेला वर्षापुराची पालखी निघते तशी आज निघाली आणि सगळे लोक आनंद करतायत. ह्यातच आमचं समाधान आहे. कांदे झाला कांदे पोहे कांदे वेगळा विचारू कांदे पोहायची मजा घेतली लोकांनी. आता काय नमस्कार मित्रांनो. तर अजूनपर्यंत भरपूर सारे तुम्ही आता बघणार पुढे. हां असं आहे आता भरपूर लाईट गेली. कंटेंट निघाला. तुम्ही भरपूर सारे आता बघितलं असणार खेळ, आमचा उत्सव, आमची पालखी सोहळा, मानाची पालखी आज निघालेली. भरपूर सारे खेळ, सगळे आनंदी एकदम मस्त खूप छान झाले सगळं. आता मेन पार्ट आहे अजून जे कुठनं आले ते कुठनं आले चिखला रत्नागिरी नमन आलेला आहे. नमन आलेला आहे आमच्या गावामध्ये. तर नमनचा पूर्ण आता सेटअप झालेला आहे बहुतेक. का आता नमनमध्ये मी एकदाच बघितलं नमन. तू कधी बघितलंस नमन? रत्नागिरीला जातो मी कांदारवाडा आमच्या गावाबाजूला इथे मी नमन बघितलेलं एकदा. आता फर्स्ट टाइम आमच्या गावामध्ये नमन आलेला आहे. तर नमनचा आनंद आम्ही सगळे घेणारच आहोत. तुम्ही पण घ्या, बघा, सांगा कसा वाटेल, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता का भीक मागतो. सगळ्यांनी सहकार्य करा केलं की आम्हाला पण उत्साहात वाटतं की बदला देशाला बदल घडवायचा आहे. सबस्क्राईब करा. आम्ही पण जाऊ आहेत पुढे रस्त्याने. तर तुम्ही पण सोबत चला, दाखवा, बघा आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला नमनामध्ये भेटू. नमनामध्ये पण एक नमन बाकी म्हणजे ना एक म्हणजे काही सीन झालेला. तर आम्ही जाणार होतो नमनमध्ये की आम्हाला इन्व्हाइट केलेला. तुम्ही येणार का आमच्या नमनमध्ये नाचायला? आधी सांगितलं असतं तर आधीच पूर्ण आलो असतो ना डायरेक्ट. आम्ही चालू असतो डायरेक्ट. आम्हाला बोलायचं ना नमन करायचं. चल तरी पण भाऊ तो दिसत नाही. ए महाराजाला धरून तू नंतरला भेट. तू नंतर दाखवतो काय होतो. त्याला काला बोलला मला तो. ठीक आहे दाखवतो. ब्रह्मदेव, आपणास मला एक वरदान द्यावं लागेल. तुला जे पाहिजे ते वर माग. तुझी भक्ती पाहून आम्ही प्रसन्न झालो. ब्रह्मदेव, तुम्ही मला वरदान देणारच असाल तर मला असं वरदान द्या की माझा मृत्यू कोणीही देवी देवतांच्या हातून न होता. तर का माझा मृत्यू होणारच असेल तर तो फक्त माझ्या मातेच्या हातून होईल असे मला वरदान द्या.